हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठीच्या नर्सिंग युट्यूब चॅनलवरती. खूप सारे विद्यार्थी ज्यांचं सिलेक्शन कॉलेजला झालेलं आहे. कॉलेजला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याकडनं फी मागितली जात आहे. त्यांना असं सांगितलं जात आहे, की तुमची जी फी आहे, कॉलेजची जी फी आहे, ती तुम्ही आधी पेड करा. त्यानंतर जेव्हा ती स्कॉलरशिप येईल, तेव्हा ती फी तुम्हाला आम्ही रिटर्न करू अथवा ती स्कॉलरशिप तुमच्या अकाउंटला येईल, तुम्हीच घ्या. अशा पद्धतीची माहिती कॉलेजेसकडनं विद्यार्थ्यांना सांगितले जात आहे. तर ह्या गोष्टीचं सोल्युशन सीईटी सेलला काढलेलं आहे. सीईटी सेलकडनं एक परिपत्रक आलेलं आहे, ज्यामध्ये व्यावसायिक व उच्च अभ्यासक्रमांसाठी अतिरिक्त शुल्कासंबंधी तक्रार नोंदविण्याबाबत हे परिपत्रक सीईटी सेलनं दिलेलं आहे. तर यामध्ये जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत, त्यामध्ये एखादी संस्था असेल किंवा एखादं कॉलेज असेल, ते शासनाच्या योजनेचा जो लाभ आहे म्हणजे स्कॉलरशिप, त्यात जे विद्यार्थी पात्र आहेत स्कॉलरशिप घेण्यासाठी, जे विद्यार्थी पात्र आहेत, ज्यांचा नंबर कॅप राऊंड थ्रू लागलेला आहे, ज्यांचं इन्कम सर्टिफिकेट, ज्यांच्या पालकांचं इन्कम हे कमी आहे, अशा विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी म्हणजेच काय एक्स्ट्रा फी कॉलेजेसकडनं किंवा संस्थांकडनं आकारली जात आहे. अशा प्रकारची तक्रार विद्यार्थ्यांनी सीईटी सेलला नोंदविली आहेत. तर जे विद्यार्थी, जे कॉलेजेस अशा पद्धतीची फी तुमच्याकडनं घेतील, आधी सांगितलं तुम्हाला की तुम्ही आधी कॉलेजची फी पे करा, त्याच्यानंतर जी स्कॉलरशिप येईल ती तुम्ही घ्या, किंवा स्कॉलरशिप आल्यानंतर तुम्हाला आम्ही ही एवढी फी रिटर्न करू, तर परत करू. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला कॉलेजला सांगितलं असेल, कुठल्याही कॉलेजने सांगितलं असेल, तर त्या कॉलेजची तक्रार तुम्हाला सीईटी सेलला करायची आहे. तर तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी सीईटी सेलचा जो संपर्क नंबर आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला तक्रार करायची आहे, तो तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. हा सीईटी सेलचा संपर्क नंबर आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहे, तक्रार करायची आहे. नंबर काय आहे? 7700919894. तर सकाळी 10 वाजेपासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी त्या कॉलेजची तक्रार करू शकतात. सकाळी 10 वाजेपासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत. आणि सुट्टीचे जे दिवस आहेत, शनिवार रविवार सोडलं, तर ते दिवस सोडून तुम्ही सीईटी सेलला या नंबरवरती संपर्क करून तुमची तक्रार नोंदवू शकतात, असं सीईटी सेलनं सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कंप्लेंटचे तिकीट देखील रेज करू शकतात. त्याचे देखील जी लिंक आहे तिकीटची ती दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी वरील तिकीट लिंकद्वारे तक्रार नोंदवण्यासाठी खालील पायऱ्या पूर्ण कराव्यात. कसं करायची तक्रार, तिकीट रेज कसं करायचे त्या कॉलेज संबंधी? तर बघा, सगळ्यात आधी काय करायचं, महासीईटीच्या पोर्टलला क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुमच्या रजिस्ट्रेशनचा जो लॉग इन आयडी पासवर्ड आहे तो फिल करायचा. त्याच्यानंतर ओपन अ न्यू तिकीट वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर सिलेक्ट कॅटेगरीमध्ये कॅप म्हणजे काय सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस हा पर्याय निवडायचा. नंतर संबंधित अभ्यासक्रम, जसा आपला बीएससी नर्सिंग आहे तो कोर्स सिलेक्ट करायचा. कोर्स सिलेक्ट केल्यानंतर क्युरी टाईप विचारली जाते, तर क्युरी टाईप मध्ये काय लिहिणार, कॅप क्युरी लिहायचं. नंतर क्युरीच्या सब कॅटेगरी कोणती लिहिणार, तर काय लिहायचं, सब कॅटेगरीमध्ये कॉलेज फीज कंप्लेंट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर डिटेल ऑफ क्युरी मध्ये आपली जी सविस्तर तक्रार आहे, कॉलेजचं नाव, त्या कॉलेजमध्ये तुम्हाला किती फी मागितली आणि काय सांगण्यात आलं, ते सगळं तिथे तुम्हाला क्युरीमध्ये लिहून पाठवायचं आहे. आणि ते तिकीट शेवटी क्रिएट तिकीट वरती क्लिक केल्यानंतर तुमचं तिकीट रेज होऊन जाईल. जर तुम्हाला तिकीट रेज करता येत नसेल, तर तुम्ही डायरेक्टली जो कार्यालयीन वेळ आहे त्या वेळेमध्ये सीईटी सेलला संपर्क साधून तुमची तक्रार सांगू शकता. त्या कॉलेजचं जी तुमच्याकडनं फीज त्यांनी घेतली आहे त्या संबंधी तक्रार तुम्ही करू शकतात. संपर्क क्रमांक काय आहे, 7700919894. विद्यार्थ्यांनी वरील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून किंवा तिकीट लिंकवरती ऑनलाईन तक्रार नोंदून, तुम्ही जर पैसे भरले असतील कॅप राऊंड 1 मध्ये, तर त्याच्या पुराव्यामध्ये पावती किंवा नोटीस असेल तर नोटीस, हा पत्रव्यवहार इत्यादी त्या ठिकाणी तुम्हाला सादर करायचं आहे. आणि त्यांच्यावरती जेणेकरून जी आवश्यक कारवाई आहे ती केली जाईल. टीप काय दिलेली आहे, तर तक्रार करताना आपले नाव, महाविद्यालयाचे नाव, अभ्यासक्रमाचे नाव तसेच शुल्कासंबंधित तपशील स्पष्ट नमूद करावा. म्हणजेच काय, तुमचं नाव व्यवस्थित लिहायचं, महाविद्यालयाचं नाव व्यवस्थित सांगायचं, कुठल्या कोर्सला ऍडमिशन घेता येईल, आपला बीएससी नर्सिंगचा कोर्स आहे, बीएससी नर्सिंगच्या कोर्सचं सांगायचं, आणि किती तुमच्याकडनं फी घेतली किंवा कितीची जादाची फी घेतली, किंवा तुम्हाला
मुलींना आता 100% स्कॉलरशिपचा जी-आर आहे. तर मुलींकडनं असंही सांगितलं जात आहे मुलींना, की आधी फी भरा, स्कॉलरशिप आली तर ती फी तुम्हाला रिटर्न करू. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सीईटी सेलला कळवायच्या आहे. अशा पद्धतीचा हा जी-आर आपल्याला सीईटी सेलकडनं मिळालेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांकडनं ज्यादाची फी घेतली गेलेली आहे कॅप राउंड 1 मध्ये किंवा ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 2 मध्ये जायचं आहे, त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची सूचना असू शकते किंवा ठरू शकते किंवा जे सीईटी सेलचा महत्त्वाचा पाऊल या ठिकाणी आपण त्याला सांगू शकतो. आणि राहील दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या चॅनलला व्हिडिओ लेट येत आहेत. मी आउट ऑफ असल्यामुळे, कॉलेजच्या कामांमध्ये बिझी असल्यामुळे तुमच्यापर्यंत लगेचच व्हिडिओ पोहोचवणं माझ्यासाठी शक्य होत नाही आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांची माफी मागतो, क्षमा मागतो. मी आता इथून पुढे प्रयत्न करेल, की मोबाईल बाहेर घेऊन जायचा. मोबाईलमध्ये समोर फेस कॅम रेकॉर्डिंग करून तुम्हाला इन्फॉर्मेशन अपडेट देत राहायचा. हा मी आता पुढे प्रयत्न करेल. जेणेकरून इन्फॉर्मेशनमध्ये डिले व्हायला नको. तर अशा पद्धतीचे सीईटी सेलनं आपल्याला माहिती दिलेली आहे. खूप कठोर पाऊल सीईटी सेलनं उचललेलं आहे आणि ज्यामुळे आपले जे विद्यार्थी ऍडमिशन घेणार आहेत, त्यांना फायदा होईल. तर तुम्ही कॅप राउंड 2 साठी जात असणार, तर तेव्हाही तुम्हाला ही इन्फॉर्मेशन जी आहे, ती इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी तुम्हाला काय ठरू शकते, उपयुक्त ठरू शकते. जर तुम्ही कॅप राउंड 2 मध्ये जाणार किंवा कॅप राउंड 1 मध्ये तुमच्यासोबत असं घडलं असेल, तर सीईटी सेलला मी तुम्हाला प्रोसेस सांगितली तशा पद्धतीनं प्रोसेस फॉलो करून कंप्लेंट टाका किंवा कॉल करून तुमची तक्रार नोंदवा. त्यासाठी तुमचे योग्य पुरावे जसं की फी भरली असेल, तर फी भरलेल्याची पावती इत्यादी माहिती जसं कॉलेजचं नाव हे सगळं तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीची ही महत्त्वाची आजची माहिती होती. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माहिती जर आवडली असेल, आपले व्हिडिओ आवडत असेल, माहिती योग्य वाटत असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून आपली जी ऑडियन्स ग्रोथ आहे, ती खूप जास्त होईल. लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. टिल देन टेक केअर.